पिल्लू छोटी लिपी लिहित आहे. आता मोठी लिपी लिहून झाली आहे, आता छोटी लिपी चालू आहे. बी फॉर बॉल. किती हुशार आहे, अजिबात चुकत नाहीये. सी फॉर कॅट. डी फॉर डॉग. डॉग. वन काढा पडदिशी आणि त्याला तिकड तोंड करून जोडा. इकडं माझ्याकडं जोडा वाटी अर्धी पडदिशी. हा, मोठी काढायची आता. असू दे आता. ई फॉर ॲपल. ई फॉर एलिफंट. सी काढणार अर्धी वाटी जोड पडदिशी. मुलांना असं घरी थोडासा अभ्यास घ्यायचा डेली, मुलं हुशार होतात अत्यंत. एफ फॉर फिश. पटपट पिल्लू आपली मामा वगैरे बघतात, त्यांची मुलं बघतात. छान काढून द्यायचं दादांना दीदींना छोट्या. ते पण तुला बघून काढू शकतात. जी फॉर ग्रेप्स. जी फॉर ग्रेप्स. एवढं झालं का जायचं परदेशी. चला. जी फॉर ग्रेप्स. हा, पटपट चला. झेड पर्यंत काढायचं. झाला मग अभ्यास आपला. एच फॉर हॅन. हॅन. पट. आपले पिल्लू बघतात छोटे मामांचे, माऊचे, काकांचे. पप्पाला आता काय सांगणार नाही ना. आय फॉर आईस्क्रीम. नाही काय सांगायचं. आय फॉर आईस्क्रीम. हा, दादाने अभ्यास केला, व्हिडिओ करून दाखवलाय आम्ही, बघा म्हणायचं. जे फॉर जोकर. मी म्हणणार पप्पाला. जे फॉर जोकर. पट बोलू नको मध्ये. अभ्यास करताना अजिबात बोलायचं नाहीये. आणि अक्षर व्यवस्थित आलं पाहिजे, छान दिसलं पाहिजे, त्याला मार्क असतात. के फॉर काईट. मोठं काढायचं छान, 3दा गिरवायचं नाही, लिहितानाच एकदा चांगलं काढायचं. एल फॉर लॉयन. एम फॉर मंकी. पटपट झालं आता. ही नव्हे तो पटपट. आता बघून काढा पटपट. प्रॅक्टिस केली की अक्षर छान येतं मुलांचं. शिवाय त्यांच्या शब्द लक्षात राहतात, अक्षर ओळखू येतात त्यांना. यू फॉर. एन फॉर नाईस. काढा लवकर ना. पटपट काढा. इथं आहे ना, त्याला रेस्ट जोड घेऊ. आणि इथं ओ फॉर. ते खाली घे अजून जरा इकडून पाय. इथं कसं दिसतंय. ओ फॉर. ओ पी. पटपट बघून काढा तुम्ही. बघा, ही आमची शाळा आहे, अंगणवाडी. असे फळं, भाजीपाला, प्राणी, पक्षी, ते असं मुलांना ओळखण्यासाठी लावलेलं आहे. इकडे पाण्यातील पटपट. तू पटपट आली पिल्लू. ते पाण्यातील जलचर प्राणी आहे तिकडे. तू पटपट काढ. हा, एक काढाय तू काढे ना पटपट. तोवर इकडे शाळा दाखवून किती. हा, इकडे सस्याची गोष्ट आहे, ससा आणि कासवची. इकडे फळ्यावरती मॅडमने लिहिलेले आहे. बॉडी स्पार्ट आहेत. कसा वाटला अभ्यास, कशी वाटली शाळा, अंगणवाडी, नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही असं शक्यतो. इकडे शिवाजी महाराजांचा फोटो आहे. जय शिवाजी, जय जिजाऊ. बघू शकता तुम्ही, आहे ना. मग पिल्लूच कुठपर्यंत आले. पटापटा घ्यायला लागलाय आता लिहून. आर फॉर रोज. काढा पड पिल्लू. एस फॉर शिप. तू पटपट काढ घेतात. तुम्हाला माझं दाव आता. एस फॉर शिप काढ की पटपट. जाऊ दे. चला, चालू आहे रे, तुला बघतीच सगळी. चल काढ. टी फॉर टायगर. चल.
यू फॉर अंब्रेला. पटपट 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 पेन उचलायचंच नाही रे, पटपट लिहून टाकायचं, रिकाम व्हायचं असतं. पटपट लिहू. आपल्याला लिहायचं असतं कधी तर आपण लिहून रिकाम व्हायचं असतं, म्हणजे खेळायला मोकळं होतं. समजलं? यू यू ही मोठ्या लिपीतलं यू झालं. नीट काढायला खाली इकडं मन कसं जोडलंय बघ, व्यवस्थित काढ. मुलं बघतात ना छोटी छोटी. हां. व्ही फॉर व्हॅन. W for watch. X for X-ray. काढ की पट दिसते तर. हा अजून एकटा बसत नाही ना, मग मला घेऊन येतो. अंगणवाडीमध्ये वळण लागण्यासाठी बसवलं यायचं ह्याला, पण मलाच घेऊन येतो. मग मी स्टडी चांगलीच घेते. Y for egg. मॅडम वगैरे बाहेर गेले, ते काहीतरी कार्यक्रम आहे मोठ्या मुलांचा. मग म्हटलं आपण तोपर्यंत थोडा अभ्यास करून घेऊ. आधी मुला तिकडे खेळतात तोपर्यंत त्यांची गाणी वगैरे चालू आहे, थोडा अभ्यास तरी केलाच पाहिजे ना. म्हणून म्हटलं बघा कशी छान लिहिली आमच्या पिल्लूने, छोटी मोठी ABCD. असा तुम्ही पण तुमच्या मुलांचा अभ्यास घेऊ शकता. बघा अजून तो छोटा आहे तरी खूप प्रयत्न केला आहे त्याने. धन्यवाद. आनंदी राहा, खुश राहा आणि खात राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मुलांचा दिवसातून एकदा तरी अभ्यास घेत राहा.